तर आजचा जो एपिसोड आहे ना तो आहे रेटिंग वर्सेस रियालिटी. रेटिंग म्हणजे काय, या एपिसोडमध्ये आम्ही काय करणार आहोत की जे टॉपचे रेटेड असतात गुगलवरती त्या रेस्टॉरंटला जाणार आहोत आणि तिकडे खाणार आहोत आणि बघणार आहोत की ॲक्च्युअली रेटिंग मॅच होतात का. तर आजच्या एपिसोडचा आमचा मेन मुद्दा आहे आमरस थाळी कुठे बाप मिळते. पुण्यात. आणि त्यासाठी आम्ही सगळं गुगल चेक केलं आणि काही रेटिंग्स वगैरे टॉप काढलेत. त्यामुळे आम्ही पण थोडं थांबलो. आता बघूया ह्यांची रेटिंग रियालिटीला मॅच करते का. जिथे किचनला मुदपाक खाना म्हणतात याचा अर्थ तुम्हाला कळलं पाहिजे. आपण पुण्याच्या बरोबर बीचोबीच सेंटरमध्ये आहोत, ज्याचं नाव आहे पुणा गेस्ट हाऊस. जरी नाव गेस्ट हाऊस असलं तरी ते फक्त झोपण्याची नाही तर खाण्याची पण सोय आहे एकदम 90 वर्षापासून. आणि तुम्ही सगळे वॉलवरती फोटो बघाल तर तुम्ही दादा कोंडकेपासून नाना पाटेकर म्हणा, शशी कपूर म्हणा, अमिताभ बच्चन म्हणा, आशा भोसले, लता मंगेशकर, नाव घ्या तुम्ही फक्त. तुम्ही नाव घ्या, सगळे या इथे येऊन जेवून गेलेले आहेत. कधी कधी तुम्हाला थाळी बघितली ना की कळतं की काही ऑथेंटिक खात आहे. त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे आमरस. आमरसला ना टेक्स्चर आहे, टेक्स्चर. हे बघ आंबरस तुला, हे बघ इथे चान्सच नाहीये सिल्वर आणि गोल्डनचा. हे प्युअर गोल्ड आहे. आणि बघ चटण्या म्हणून बघ आल्या, शेंगदाणे चटणी, तिळकुट आणि लोणचं. अजून मराठमोळं काय हवं तुम्हाला, अजून मराठमोळं काय हवं. तर आम्ही मागवली आहे आमरस, ज्याची किंमत आहे 160 रुपये. ही आहे स्पेशल आमरस, ज्याची किंमत आहे 360 रुपये. जसं म्हणालो की भाजी बघा, अळूचं पतपत बघा काय दिसतंय. सुंदर टेक्स्चर, सुंदर टेक्स्चरवरनं तुम्हाला लगेच कळतं की भाजी छान असणार आहे. प्रॉपर उसळ आहे, प्रॉपर उसळ. उसळ या हीटला जर तुम्हाला बीट करायचं आहे तर तुम्हाला ही बीटची भाजी खायची. मेन पुऱ्या पण पुऱ्या काय काय पुरी आहे यार, अजिबात तेलकट नाही असतं, काहीच नाही तेलकट. हे महाराष्ट्रीयन हवं आहे. चला हे घेऊया आपण बटाट्याची भाजी. हे कॉमन काय आठवलं मला, आठवलं आम्ही जेव्हा करायचो वनभोजन, जेव्हा बटाट्याची भाजी सुकी आणि पुऱ्या पार्सल करून आम्ही गाडीत जायचो, जंगलात कुठे दिवस वन उभं राहायचं, बाहेर निघायचं, पुऱ्या काढायच्या, भाज्या काढायच्या, थोडंच खायचं. हा तो आयटम आहे. फुल परफेक्ट मीठ, परफेक्ट मसाला, परफेक्ट हळद, एकदम सिम्पल आणि परफेक्ट फोडणी. मला सगळ्यात जास्त खाऊ वाटणारी गोष्ट सांग, सगळ्यात जास्त काय, ही चटणी, जिरं मोहरी सगळं या देवा. मला माझ्या अमिता कॅटरर्सची आठवण आली. आमच्या अमिता कॅटरर्समध्ये खरं सांगतो दादा, एवढंच ऑथेंटिक, हे एवढंच ऑथेंटिक मिळतं आमच्याकडे पण. खूप सुंदर आहे. म्हणजे हे भाजी पण घालते ना मी, मला ती आठवण आली. याला माझ्याकडे माहिती ऑफिशियल गोल्डन थम्स अप. दिसतं टेक्स्चर परफेक्ट आहे, म्हणजे असं दिसलं पाहिजे फतफत. पोरी सोबत खायचं. वॉट अ फतफद, वॉट द फद फद, वॉट द फद फद. प्रत्येक दाणा चव क्रीमी क्रीमी, म्हणजे एवढं सुंदर अळूचा फतफद अमिता कॅटर्स पण नाही बनवत. बघायला डोळे लागतात, खायला तोंड लागतं. बघू बोलतो आणि खातोय. ह्याला पण दे, सुजोला पण दे. याला पुरीची गरजच नाही, मी म्हणून मला ही जेव्हा आली ना ती भाजी, तेव्हाच मला कळलं ही भाजी ताजी आहे. आता भाजीनं भाजी मारली. दोन एकत्र बोललेले आहेत. हे खूपच सुंदर आहे. म्हणजे हे ह्याला ऑफिशियल मिळतो आहे गोल्डन थम्स अप. उसळ पण ना, पहिली गोष्ट सगळं क्रीमी आहे आणि तिखट. उसळ झणझणीत तिखट आहे. इथे इथे आणि इथे लागते तिघांकडे तिखट. दिसते एकदम अशी साधी भोळी, पण तुला कळली नाही. साधी भोळी माझी उसळ तुला कळली नाही, याची तिखट तुला जळली नाही. जळेल पण ना जास्त खाल्ल्यानंतर. हो, पण मग वळेल की नाही कुठं कळेल पण. तुम्ही कम्प्लीट करा कमेंट्स मध्ये आमचं यमक. नाहीतर मग कळल्यावर पळेल. सगळं क्रीमीच आहे. अमेझिंग. म्हणजे दही ना, दही गोड गोड दही आहे आणि आतमध्ये मिरची तुकडे पण आहेत, गाजर बीट सगळे त्याच्यामध्ये. किती क्रीमी, खूपच क्रीमी आहे ते. क्रीमी आणि क्रंची एकत्र, ज्याला माझ्याकडे मिळतो ऑफिशियल गोल्डन थम्स अप. नो डाऊट. चटणी टेस्ट करूया आपण. खा भाई, लाल ठेचा आहे फाय भाई. ह्याला जी चव ना लसणाची,
तिखट मस्त एकदम आणि आंबट आणि खारट खारट. ज्याला कोणाला ताप बी पण जिभेला चावून असेल ना त्याने एक त्याचं बोट काहीच खाऊ चाकावं. नका एक दुसरं. हा फक्त एक खावा. अशी चव येईल ना तुम्हाला तुझा ताप पळून जाईल. आंबट आहे मस्त हा लोणच्या सारखं आंबट आहे. लोणच्या सारखं पण लोणचं नाही. तिखट नाहीये. मी बोललो लोणचं जे लोक बोलतात लोणचं खाल्लं पाहिजे नाही काय काय बोललो लोणचं जे बोलल्यावर जे डोक्यात येतं ते असंच असलं पाहिजे चवीला. हेच लोणचं आहे. हेच लोणचं आहे. बाकीचं कोणचं आहे कोणचं आहे हे लोणचं आहे. लोणच्याला माझ्याकडनं मी तर ऑफिशियल बोललो तुमचं दिस इज नेक्स्ट लेवल लोणचं. शेंगदाण्याचं कूट साधी बोई मीरा तुला कळली नाही हा. जीभ तुझी जळली नाही. हा. बंद करो हाथ जोड़ के मैं अरे मनमोहन ना हा. गपचूप खा ना. चिअर्स करून टाक कॅमेरा चिअर्स. चियर्स. दे पना प्यार है लाजा जिस राह पे तुम चल रहे हो बेटा तेरा इंतजार है प्याजा. एक दिन पूरी तरह फंसोगे. सुंदर बनला माझ्याकडे मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्सअप. हा हा आंबा पिळलाय. आंबा पिळतो रस गळतो. कोकणचा राजा आमरस खातो. हा कसा आमरस ह्याला म्हणतात ना आमरस. थांबलं नाही पाहिजे त्याला म्हणतात आमरस. हा बिलकुल पण आमरस नाहीये. स्पेशल रस आहे. स्पेशल रस आहे. हा नॉट फॉर आम. आमरस नाही हा. खासरस आहे. खासरस आहे. पल्प लागतोय केस ते लाग कुठेही वाटतंय की ह्याच्यामध्ये कुठेही रेडीमेड पल्प नाही. अजिबात नाही. पुन्हा गेस्ट हाऊस इथे पुन्हा पुन्हा येऊ असं गेस्ट हाऊस आहे हे. मला माहिती आहे कमेंट करून सांगा खूप लोकांच्या मनात हा सेम डायलॉग आलेला होता. हा. तर या आमरसला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियली गोल्डन थम्सअप आणि माझ्याकडनं या पुन्हा गेस्ट हाऊसलाच पुन्हा मिळतो आहे ऑफिशियली गोल्डन थम्सअप. हे आपली थाळी अशी वाटते. एकदम घरातली थाळी एकदम. आपली थाळी आपली माणसं. आपली थाळी मस्त माणसं. आपली थाळी मस्त माणसं. सो आता या एपिसोडमधली ती वेळ आली की जेव्हा मी देणार आहे रेटिंग वर्सेस रियालिटी. सो अशी रेटिंग जी ऑनलाईन गुगल दाखवत आहे ती आहे 1200 लोकांनी 4.2 रेटिंग दिली आहे. मी बघायला गेलो तर मला 2 वेळी रेटिंग करीन. पुन्हा सर्व्हिसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सर्व्हिस बघायला तर खूप चांगलं आहे. जागा स्वच्छ आहे. लाईट सुंदर आहे. पार्टी लाईट आहे. लोकेशन ॲम्बियन्स बाप आहे. तुम्हाला वाटतं की तुम्ही पुण्याच्या एकतर पेठेमध्ये आहात तुम्ही बरोबर मध्ये तिकडे खायला पार्किंगवर तक्रार करत बसू नका. असं पार्किंग मिळणं मुश्किल आहे कारण भाई तुम्ही मेन पुण्यामध्ये आहात पण बाकी मागच्या गल्लीमध्ये लावून या. मी तिकडेच लावली गाडी त्यामुळे त्याचं काय चांगलं आहे. आता फूडला लोकांनी रिव्ह्यू दिला आहे 4.2 हा. आणि माझ्याकडनं या जागेला रेटिंग आहे 4.4. मला हे जेवण खूप आवडलं. मला जे जेन्युइन लोक म्हणतात त्याच्यावर मी 2 स्टार वरती देतो कारण आमरस एक नंबर आमरस. हॉटेलमध्ये खातो असं वाटलंच नाही मला. दुसरं अळूचं फतफत आणि भाज्या आणि सगळ्या त्या गोष्टी त्या चटण्या त्या ते कैरीचं चटणी एक नंबर थाळी आहे. म्हणजे ही मी स्वतः सांगतो की ही व्हेज थाळी मी इकडे पुन्हा पुन्हा खायला जेव्हा मला कधी व्हेज खायचं असेल तेव्हा. त्यामुळे माझ्याकडनं ह्या रेटिंग्स आहेत. तुम्हाला अग्रीचं तुम्ही कमेंट करून तुमची रेटिंग काय आहे जागेला. दादा कुठल्या सोसायटीमध्ये घेऊन चाललंय मला काय घरात जाऊन खायचं कोणाच्या. घरात नाही सोसायटीतच ते हॉटेल आहे. डायनिंग हॉल आहे सोसायटीच्या आतमध्ये हॉटेल. सोसायटीच्या आतमध्ये. दिस कॅन हॅपन ओनली इन पुणे. येस. क्लिअर सांगतो फ्रेश आंबा अजून चालू झाला ओ नाही. माय गॉड. आज पलताच आहे अजूनही कारण अजूनही आंबा महाग आहे आणि महाग कमी आहे. आहे. हा आणि हे आला पण नाही. खूप फक्त 20% आंबा आहे फक्त. काय बोलता. त्यामुळे आपला आंब्यासाठीचे लोक आहेत. हा, म्हणूनच मी आलो. आमचा लास्ट टाइम 20 मधला चालू झाला होता. अरे त्यावेळेस पण 10 एप्रिलला तरी चालू होईल. नाही पण आपण ऑनेस्टली सांगू पण. हो, हो. आहे ते. आम्ही मिक्सिंग पण करतो. नाही, ते असं बरोबर पण आहे. हो. बाकीचा हा पण चांगला असतो. तुम्हाला देतो मी एक टेस्ट हो, करूया. पण आपला एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे म्हणजे आपला देसाईंचा येतो. अच्छा. की एकदम म्हणजे हाय येतो. त्यात कुठल्या वेळेला आंबा वाटणार पण नाही. ओके. मग हे सर्वात इम्पॉर्टंट आहे की भाई 75 वर्ष कोणतरी बिझनेस करते ऑनेस्टली करते. आल्याला बोलले की भाई आमचा आमरस जो आहे अजूनपर्यंत सीझन चालू नाही झाला आणि खरंच म्हणतो यावर्षी आणि हे आपल्याला विचार करावा लागणार आहे या गोष्टीचा पुढे जाऊन
की आता जसं क्लायमेट चेंज होतोय हो. आणि मी देवगडमधलं आहे, माझ्या गावातनं फोन आले आहेत की यावर्षी आंबा परत गळला आहे. बापरे, मग ह्या वर्षी आणि आंबा नाही मिळत. खूप लोकांचं असं झालं की अजूनपर्यंत जे मेन आंबेवाले आहेत, जे देवगड रत्नागिरीचे आहेत, त्यांच्याकडून आंबे आलेच नाही. अरे बापरे. कुठपर्यंत ही राहतंय असं प्रकार आपला की कधीपर्यंत आपल्याला आंबा मिळणं मुश्किल होणार आहे. आत्ताच सुरुवात झाली. हो. आता आम्हाला एक क्युरियस प्रश्न आहे की हे सोसायटीच्या आतमध्ये कसं काय? बिकॉज आमचं म्हणजे पहिले सोसायटी नव्हती. म्हणजे आम्ही जेव्हा आलो म्हणजे आजोबा आहेत ना ते रामराव किणी, त्यांनी 15 ऑगस्ट 1949 ला चालू केलं. अरे थर्ड जनरेशन माझे वडील. नमस्कार. नमस्कार. इथं नाव सांगा ना आपलं. माझं नाव प्रकाश रामराव केने. पूर्वी वैदिक आश्रम म्हणून होता. अच्छा. वेद वगैरे शिकवायचे. आषाढानीची जागा आहे ना, ह्या जागेमध्ये वेदाभ्यास चालायचा. म्हणजे भटजी लोक जे पुरोहित म्हणतो आपण त्यामध्ये, हां. ते सगळे ते लोकांना राहण्यासाठी राजा धनराजांनी चालू केलं. अच्छा. नंतर विद्यार्थी ते म्हणजे पुरोहितपणे शिकायला कोणी येईना विद्यार्थी, तर मग ते आम्हाला ती जागा आषाढानी हॉलसाठी दिली. विद्यार्थ्यांना जेवण द्यायचं. अरे मेस मेस म्हणून. पी.व्ही. नरसिंहराव 55 रूम मध्ये राहिला होते. अरे वा, म्हणजे कोण कोण येऊन गेले बघा ना हो. इथे. ते मोहन वाघ, शरद पवार 62 सालचे आमचे मेंबर. बघा, आम्हाला ट्राय करायचं आहे आमरस आणि मी आलो, पण त्याआधी ज्या गोष्टी ना त्या पहिल्या आपण ट्राय करून टाकूया. आणि मग जसं जेव्हा आमरस येईल तर आमरसबद्दल बोलूया. गरमागरम पहिलं गरमागरम आलेलं आहे रस्सम. रस्सम एकदम ऑसम. ऑसम. क्या बात आहे. साऊथ इंडियन गोष्टीला महाराष्ट्रीयन टाकलंय. गेलं पूर्ण. हा महाराष्ट्रीयन रस्सम आहे भाई. आणि त्या डाळी असल्यामुळे ते दाताखाली येताना भारी लागतं. हो. रस्समला माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्स ना. बिनविरोध. एक स्माइल छान. त्याला काय म्हणतात? केळं कोशिंबीर. त्याच्यामध्ये फोडणी घातली आहे केळ्याला. शिकरणाला फोडणी दिली. चिकनाला फोडणी दिली आहे. हे खूप चांगलं आहे. याच्यामध्ये फोडणी मस्त पडली आहे. कोथिंबीर आंबट गोडपणा आणि फ्रेश आहे एकदम. एकदम फ्रेश. आणि मी फर्स्ट टाइम खाल्लं आयुष्यात हे. मी तर पहिल्यांदाच खाल्लंय. त्यामुळे माझ्याकडनं ह्याला मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्स अप. चटणी खाऊन बघूया. या चटणीमध्ये कोथिंबीरची पडली आहे. कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता. कढीपत्ता. सुंदर. ही चटणी इडली सोबत इडली. माझ्या मनातलं बोललात तुम्ही. ह्याच्यावर इडली का ना, इडली बाप लागेल. चटणीला पण माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्स अप. आतापर्यंत सगळ्यात सर्वात बापवालं त्रिकूट. त्रिकूटला जे मीठ, मसाला आणि तिळाचं जे कूट आहे, हा 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 तिन्ही असे बॅलन्स आहेत एकदम. एकदम. त्रिकूटला आपल्याकडनं मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्स अप. भाजी खाऊया. भाजी ना बोलेबरोबर तर थंड झाली आहे. खाऊन बघूया. हा बटाटा जो आहे ना, बटाटा मी ते कुस करतो बघा. आजपर्यंत मसाला गेला आहे. बटाटा जो सॉफ्ट आहे ना, पुणे गेस्ट हाऊस, त्याची बटाट्याची भाजी ही कम्प्लिटली मला नॉस्टॅल्जिक वाटली, जी मी ट्रिपला घेऊन जायचो. हो. आणि ही भाजी मला कम्प्लिटली वेगळी वाटली. पूर्ण वेगळं. ही डोसाच्या आत मस्त लागेल. डोसा की दादा आतापर्यंत मी खरं सांगतो तुम्हाला, आतापर्यंत मी जेवढं पण खाल्लंय अप्रतिम लागलंय. अप्रतिम. म्हणजे हे तिळकुट पण एक नंबर. नारळाची चटणी ते आम्ही सगळं इनोव्हच करतो. सगळं इनोव्हच आहे पण. लोणचं पण आम्ही स्वतः करतो, चटणी आम्ही स्वतः करतो. अरे वा, अरे वा वा वा. बिस्किट पोळी. त्याच्यासोबत चहा आणि चपाती खायची. हो हो. ह्या चपाती सोबत. तो माहिती आहे माझं दादा, माझं अख्खं बालपण शाळेला जाताना आम्ही चहा चपातीच घेऊन जायचो. कोणी कॉर्नफ्लेक्स बिनफ्लेक्स सगळं आत्ता आलं. आम्ही चपातीचे तुकडे करायचो, चहाच्या आतमध्ये टाकायचो, चमच्याने खायचो आणि शाळेला निघायचो. जेवण झालं, ते मील झाले सकाळचं. नाश्ताच चपाती आणि चहा. मग माझी बायको आली आणि म्हणाली हे चुकीचं आहे. सकाळी सकाळी बॉडीमध्ये कार्ब्स जात आहेत, फायबर आणि प्रोटीन कुठे आहे. आणि मग अल्पाबरोबर फायबर प्रोटीन पण माझ्या आयुष्यात आलं. खरंच मला प्रश्न पडतो, 75 वर्ष एखादा बिझनेस करणं, काय त्याच्यामध्ये सिक्रेट आहे? तिकडे म्हणजे अवघड आहे. म्हणजे स्वतः कष्ट पाहिजे. म्हणजे कष्ट करत असाल तर हॉटेलचा व्यवसाय करावा. आणि मी एक बघितलं की तुमची पूर्ण फॅमिली म्हणजे काका विका सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्व. आता माझा पुतणा आहे, तो नोकियामध्ये मॅनेजर आहे. पण आज शनिवार रविवार त्याला सुट्टी. तो इंजिनियर आहे. आता उभा आहे बघा, अमोल केनी. अरे वा. म्हणजे त्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे की फॅमिली असणं एकत्र इम्पॉर्टंट आहे. माझे भाऊ स्वतः इंजिनियर होते. अर्बन अंडर सेक्रेटरी होते. मंत्रालयामध्ये 3 वर्ष अंडर सेक्रेटरीमध्ये काम केलं त्यांनी. अच्छा. त्यामुळे ते आहे सगळे टिकून एकत्र. आता ते रिटायर झाल्यानंतर मला इथे मदत करतात. अरे वा, मस्त मस्त. आणि माझा मुलगा पूर्ण वेळ बघतो इथं. त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलं.
आणि मग आशा कोणतं नाव होतं? माझ्या वडिलांनी आशा ठेवलं म्हणजे त्याला मला माहित नाही पण वडिलांनी आशा म्हणजे लोकांची एक आशा होती की हा, चांगलं खायला आशा. मिळेल. हा विद्यार्थ्यांना एक चांगलं जेवण द्यावं ही एक तेव्हा मंथली 11 रुपये आमचा महिना होता. कम्प्लिटली डिफरंट चव. पूर्णपणे वेगळी चव आहे. सेमच भाजी, सेम भाजी, सेम इन्ग्रेडियंट, कलर सेम. कलर पण सेम आणि गोडूस आहे. ते बोलले बरोबर बोलले, याच्यात गोडूस आहे भाजी. साखर टाकली असेल ना याने? गुळ असेल, गुळ. गुळ असेल आणि बटाटा पण आहे छान. खोबऱ्यासोबत तर लय भारी लावलं. हा खोबरं खाल्लं. भारी लावलं, हा. खोबरं खाल्लं. ही छोले भाजी तर मला लग्नातच वाटते कधी पण. ही अजिबात नॉर्थ इंडियन छोले स्टाईल बिलकुल पण नाही. ही पुण्याची छोले भाजी आहे आणि काय भाजी आहे, एकदम माइल्ड तिखट पण आहे. माइल्ड आणि कांद्याचा जास्त हे येतात फ्लेवर आहे. मग तो तिखट त्यामध्ये स्मोकी फ्लेवर आलाय हा, कांद्यामुळे. कांद्यामुळे आणि पण छोले पण चांगल्या क्वालिटीचे एकदम. चांगले आहेत, हो. त्यामुळे खातो. आणि खरं म्हणजे हे जेवण असं जेवण आहे ना की मेन्यू अख्खा लग्नातला आहे हा, पण बाई फील अख्खा घरातला आहे. घरातला आहे. छान ब्राह्मणी तिखट वरण आहे, सात्विक वरण. सात्विक वरण. कुठेही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नाही. कुठल्याच गोष्टीच नाही अतिरेक. उगीच तूप बी पण नाही टाकलंय. काहीच नाही, एकदम सात्विक जेवण. एकदम सात्विक. आणि काय चव आहे. त्या मिरची आहे, त्या मिरचीने त्या तिखटपणा दिलाय पण बाकी चव. हा भात टेक्स्चर बघ, सुटसुटीत भात आहे. सुटसुटीत, चिकट बिलकुल पण नाही. हे बघा दिसतोय चिकन पण सुटसुटीत भात आहे. एकदम सुटसुटीत भात आहे. मसाला भात ना एकदम टेक्स्चर एकदम सॉफ्ट आहे. नाही तुम्हाला दात नसतील तरी तुम्ही भात खाऊ शकता. चावायची ना फक्त चघळत ना चघळला त्या भात वितळला. अख्खं हलकं फुलकं जेवण आहे रे विथ तिळकुट. गेम अप. युजली मी मसाले भात ना कधी खात पण नाही. हा, नाही पण खूप असा तडतडी वाटतो मला मसाले भात. पण हा मसाले भात आणि एवढा हलका आहे ना. मसाले भाताला माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्स अप. बघा आतापर्यंत मी जेवण जेवण मला अप्रतिम वाटलं. आमरस नसला खायचा तरी पण ते तुम्ही जेवायला येऊ शकता. अगदी खरं. 110%. म्हणजे आतापर्यंत पुणा गेस्ट हाऊस आणि आशा डायनिंग हाऊस यांनी माझी आशा ओव्हर आणली पुण्याबद्दलची. आम्रखंड, श्रीखंड आणि आमरस असं 3 रिव्ह्यू द्यायचे आपल्याला. हा चमचावर यायला तयार नाही. काय बोलायचं आम्रखंडाला? एवढा मोठा घासा. 5 स्टारची ॲडमध्ये खाओ और खो जाओ ते हे आहे. मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी आम्रखंड हे खाल्ला. हा माझ्या पण आयुष्यातला सगळ्यात भारीवाला आम्रखंड. स्पीचलेस माणूस झालेला आहे. जरा हे आम्रखंड वेडे पण आहे. हे काय आहे? एवढं बाप कसं बनलंय? स्पेशल आहे ते. हे पल्पपासून बनलं असणार ना. हे पल्पच हात पल्प वापरतो आणि पण एवढं तुमच्या म्हणजे पण जेव्हा खरा पल्प येईल आंब्याचा येस येस तेव्हा तर काय होईल येस येस की मी असं आम्रखंड नाही खाल्लं. या म्हटलं बोलती बंद झाली. कधीच नाही खाल्ला मी, कधीच. येस येस रिअली काय सिक्रेट आहे सांगा नाही थोडंसं. सिक्रेट काय प्रेम आहे. कारण मी अजून बघितलं तुमचे सगळे जे हे आहेत तिकडचे काम करणारे हो. कोणी पायात चप्पल हो घालत ते चप्पल नाही घालत. काय आहे ते? ते पहिल्यापासूनच म्हणजे ते वाढताना आपलं फॉर्म बिल्डिंग हां चप्पल नाही घालत. म्हणजे किचनमध्ये जावं लागतं ना, तिथलं जाणावं लागतं किचनला. त्यामुळे चप्पल अलाउड नाही आहे तिथं. तुम्ही माझं किचन पण बघितलं तर आमचं स्वच्छ आहे. मला वाटतं या एपिसोडमधला या आम्रखंडाला माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियली डायमंड थम्सअप. चल आता आपण श्रीखंड खाऊया यांचं. गोड जास्त. ज्याला गोड आवडत असेल ना त्याच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी आम्रखंड आहे. एक चमचा खाल्ल्यानंतर बस होतं हे. खूप गोड आहे, खूप गोड आहे. त्याला माझ्याकडे नॉर्मल थम्सअप पण नाही. पहिली गोष्ट ही अख्ख्या जेवणामधली पहिली गोष्ट आहे लोणच्या नंतरची, त्याला माझ्याकडे थम्सअप नाही. आम्ही मागितलं आम्रखंड संपलं. तर आता काय आलं? बासुंदी. ओ माय गॉड, बासुंदीची पण टेक्स्चर बघा आता.
हॉटेलमधली बाप बासुंदी आहे. हां हॉटेलमध्ये बाबास म्हणजे आपण ह्याला कम्पेअर कुरुंद वाडाशी करतोय. नाही शक्य ते लेजंड लोक आहेत, त्यांच्याकडे जिओ टॅग आहे हां. प्रत्येक घासात मलाई लागते ती दाताखाली. आणि परत परत खात बसले तर थंड लागते म्हणून. आता ती वेळ आलेली आहे जेव्हा आम्ही ट्राय करणार आहोत आमरस. नाही जमलं. पण ते बोलले 10 वेळा बोलले, जेन्युअनली बोलले 10 वेळा बोलले, 10 वेळा. हा वाला आंबा टाकून तिने आम्रखंड बनवलाय. ऍक्च्युअल वाला जेव्हा आंबा येईल भाई तेव्हा तो आम्रखंड लेजंड लेवलला जाईल, लेजंड लेवलला. हे वर्षभर मिळणारा आंबा आहे, वर्षभर मिळणारा आंबा असाच लागतो. माझा भिजा कसं लागतं, माझा फ्लेवर आपलं ते हे. हां माझा चला, आशा डायरीने आमची आशा काही निराशा केलेली नाही आहे. बिलकुल नाही. व्हेरी गुड गोष्ट. टाईम टू रेटिंग. तर 4400 लोकांनी रेटिंग दिली होती याला 4.3 आणि माझ्याकडनं पण रेटिंग मिळते आहे 4.3. स्वच्छता, चांगल्या मनाची माणसं, चांगलं सात्विक फूड, खूप चांगली चव आणि लेजंड लेवलला गेलेला आम्रखंड. आणि वेटर लोकांच्या पायात नसलेली चप्पल. ते हायजिनिक येतं सगळं. ते सुंदर, जागा खूप छान आहे. 75 वर्षापासून काम करतायत, अप्रतिम आहे. रेटिंग पण ज्या लोकांनी दिली आहे 4000 लोकांनी ती बरोबर रेटिंग दिली आहे. या गोष्टीला 4.3 रेटिंगच मिळाली पाहिजे. मला वाटतं विकेंडला शूट करणं वॉज अ रॉंग चॉईस. सॅटर्डे संडेला नाही, 40 मिनिटं वेटिंग आहे. मला वाटतं आपण चेंज करूया, नको करूया आमरस. पुण्यातल्या या लेजंडरी थाळ्या बघितल्याच्या नंतर आम्ही पुढच्या ज्या लोकेशनला गेलो ना त्याला गुगलवर 21,000 लोकांनी 4.1 रेटिंग दिलंय. वायफळ झोपणारा जायफळ नाही याच्यात. कवी संकेत. आता तिथली थाळी कशी ती पुढच्या एपिसोडमध्ये बघूयात. आणि हा रेटिंग वर्सेस रियालिटीचा पहिला एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा.